नमस्कार राणी, या आठवड्याची आपली उद्योगिनी कोण आहे? उमा चोक्सी. ह्या कृत्रिम फुलांची तोरणं बनवतात. छोटी मोठी फुलं, पानं, त्यांचे वेगळे वेगळे रंग, ह्यामुळे ही तोरणं अतिशय आकर्षक दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कायमच ताजी आणि टवटवीत दिसतात. अच्छा, ते कसं काय? अगं, कारण ती धुता येतात. अरे वा, छान आयडिया आहे. रुजुता, आत्तापर्यंत आपण जितक्या उद्योगिनींना भेटलो ना, त्याच्यावरनं मला एक गोष्ट लक्षात आली की जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करायची जर तयारी असेल ना, तर आपण कुठलीही कल्पना वास्तवात आणू शकतो. हे मात्र अगदी खरं आहे. आता आपण उमाला भेटूया आणि तिचा कल्पना ते वास्तव हा प्रवास तिने कसा केला हे तिच्याकडूनच ऐकूया. कोणत्याही मंगल प्रसंगी दाराला तोरण लावणं हे शुभ समजलं जातं. आंब्याची डहाळी किंवा पानांपासून तसंच झेंडूच्या फुलांपासून बनवण्यात येणारं तोरण आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं आहे. तोरण हे भारतीय संस्कृतीचं एक अविभाज्य अंग आहे. आज कृत्रिम तोरणांना मोठी मागणी आहे आणि कृत्रिम तोरणांची मोठी बाजारपेठच उपलब्ध करून दिलेली आहे उमा चोक्सी या महिलेनं. मुंबईतल्या जंजीकर स्ट्रीटवर असलेल्या त्यांच्या चोक्सी या दुकानात विविध प्रकारची तोरणं उपलब्ध आहेत. लग्नापूर्वी उमा विरंगुळा म्हणून ही तोरणं बनवत असत. लग्नानंतर सुद्धा त्यांनी आपली हौस चालूच ठेवली आणि त्यातूनच या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. ये जब मैं सर्चिंग कर रही थी तभी जब रियल फ्लावर्स के तोरन्स में देखती थी तो उस टाइम मुझे लगता था कि रियल फ्लावर्स के जो तोरन्स है वो जल्दी से सूख जाते हैं और फेंक देना पड़ता है, वेस्ट ऑफ मनी है. और ये क्या, फिर इसके बाद में मैंने रिबिन्स लिया और उसमें से तोरन्स बनाए और फिर मार्केट में रखा तो इसका रिप्लाई बहुत अच्छा आया और पब्लिक ने भी एक्सेप्ट किया कि नहीं, यही बराबर है कि रियल फ्लावर से ये लॉन्ग लास्टिंग भी चलता है और जब भी जो कलर्स चाहिए वो कलर्स में भी मिल सकता है. तो उसी के हिसाब से मैंने तोरन्स बनाना शुरू कर दिया. फिर चोक्सी या त्यांच्या दुकानात पूर्वी इमिटेशन ज्वेलरी होती, पण एका वर्षापूर्वी त्यांनी स्वतः बनवलेली तोरणं दुकानात ठेवली आणि लगोलग त्याला मागणी येऊ लागली. आज त्यांच्या तोरणांना विदेशातही प्रचंड प्रमाणावर मागणी आहे. टिकाऊ पासून टाकाऊ या धर्तीवरच त्यांनी तोरणं बनवायला सुरुवात केली. पारंपरिक तोरणांपेक्षाही वेगळं असं काहीतरी म्हणून नवनवीन डिझाईन्स आणि पद्धतीनं त्या तोरण बनवतात. त्यांच्या सोबत आज इतरही कारागीर आहेत, पण मूळ संकल्पना मात्र उमा यांचीच असते. आज त्यांना ईमेलद्वारे सुद्धा ऑर्डर्स येतात. अभी मैंने एक्सपोर्ट किया USA में, दुबई जाता है, ऑस्ट्रेलिया गया. जब एक गणपति का आता है तो उस टाइम मैं गणपति यूज़ करती हूँ. नवरात्रि है तो माता जी का बहुत थोड़ा कस्टमर को ऐसा है कि चलो तोरण में भी माता जी हुए, लक्ष्मी जी है, दुर्गा है, तो उसके मैं स्टेचू बना के, क्ले के स्टेचू बनाती हूँ, वो यूज़ करती हूँ कि चलो कस्टमर को जो चाहिए कि नवरात्रि है तो माता जी चाहिए तो माता जी को तोरण में लगा देती हूँ मैं. ही तोरणं बनवण्यासाठी टिश्यू, सॅटिन किंवा बांधणीचा वापर केला जातो. अतिशय कल्पकतेने बनवण्यात येणारी ही तोरणं पाहणाऱ्याला लगेचच आकर्षून घेतात. आज शुभ प्रसंगांऐवजी घरात सजावट म्हणून सुद्धा तोरणांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे भिंतीवर लावण्यासाठी शोपीस सुद्धा त्या बनवतात, ज्यानं तुमच्या घराची शोभा नक्कीच वाढते. बस वो तो एक्चुअली क्या है कि जो लाइन में पाँव रख दिया उसके हिसाब से सब आइडियाज़ आ जाते हैं कि चलो ये भी कस्टमर को देवे. कस्टमर को जो डिमांड है कि चलो आज हमारे यहाँ जो शादी है तो उसके लिए गिफ्ट आइटम चाहिए, गिफ्ट देने के लिए, कॉइन देने के लिए, तो उसके लिए डब्बी चाहिए तो वो भी बना लेते हैं. शादी का मंडप बना लेते हैं और कार डेकोरेशन भी करते हैं. घर को सजाना है तो उसको भी सजा देते हैं. नवरात्र, दिवाळी अशा सणानिमित्त त्यांनी तोरण उत्सव आयोजित केलेला आहे. महाग असल्या तरी सुद्धा आकर्षक अशा वस्तू घरात असल्या की प्रत्येकाला आनंदच वाटतो. आज उमाताईंची उलाढाल लाखोच्या घरात आहे. याशिवाय दिव्यांवर
फ्लॉवर पॉट्सवर, मेणबत्तीच्या स्टँड्सवर आणि अगदी साध्या सुपावर सुद्धा त्या कलाकुसर करतात. आज वास्तुशास्त्रातही तोरणाचं महत्त्व सांगितलं जातं आणि त्यामुळे तोरणांची विक्री मोठ्या प्रमाणावर होतीये. रंगसंगती आणि सुबकता यांची सांगड घालून बनवलेल्या या तोरणांकडे अधिकाधिक ग्राहक खेचला जातोय. कारागिरांना काम मिळवून देणारा आणि भारतीय मालाला परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या उमा यांचा हा व्यवसाय आणि कलाकुसर स्तुत्य आहे. काय ग रुजुता, तुला असं अचानक गप्प बसायला काय झालं? अगं आज मूडच नाहीये. का काय झालं मूड नसायला? अगं काल आमच्या घराजवळ एक भयानक प्रकार घडला. आमच्या घराजवळ एक विहीर आहे, त्यात एका बाईनी उडी मारली. बाप रे, मग? मग काय, म्हणजे तिला उडी मारताना एका माणसाने पाहिलं, तिला वाचवलं आणि हॉस्पिटलमध्येही पोहोचवलंय. मग आता सगळं व्यवस्थित होईल ना? नाही गो, उलट आता ते प्रकरण जास्तच गंभीर होईल असं मला वाटतंय. का? अगं त्या बाईनी ज्या कारणासाठी आत्महत्या केली ते कारणही तसंच होतं, पण आता ती वाचलीये. त्यामुळे त्याच कारणासाठी तिचा जीव नकोसा होईपर्यंत छळवणूक होणार. तुला एक गोष्ट सांगू का? तिचं दुःख दूर करण्यासाठी खरा प्रयत्न तिलाच करावा लागेल. फक्त या प्रयत्नात तिला साथ देणाऱ्या काही मैत्रिणी मला माहिती आहेत. त्या महिला दक्षता समिती चालवतात. पुरुषप्रधान संस्कृतीत नेहमीच महिलांवर अत्याचार होतात. 21व्या शतकाकडे जाणाऱ्या आजच्या काही महिला या अत्याचाराविरोधात जातातही, पण काहींना मात्र या अत्याचाराची जाणीवच नसते. आलिया भोगासी असावे सादर म्हणून त्या जोखडात अडकूनच राहतात. आणि म्हणूनच अशा महिलांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी 1975 साली स्थापना झाली महिला दक्षता समितीची. महिला दक्षता समितीची स्थापना ही एकतर आमच्या मैत्रिणींच्या गटाची मिळून घडलेली गोष्ट आहे. एक थोडासा मागचा इतिहास पाहायचा तर 1975 साली आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष हे जाहीर झालं आणि सगळ्या जगभर पुन्हा एकदा नव्यानं स्त्रियांच्या प्रश्नाकडे बघण्याची सजगता आली. आपल्यापर्यंतही ते पोचलंच होतं. याच्या आधी प्रश्न नव्हते असं नाही, ते अनेक शतकं असतील, परंतु नव्यानं एक भान यायला पुन्हा एकदा सुरुवात झालेली होती. आणि त्यामुळे असं वाटलं की हे जे स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न आहेत हे फक्त त्यांच्या स्वतःपुरते, त्यांच्या चार भिंतींपुरते मर्यादित नाहीत. या स्त्रीला तिच्या प्रश्नांचं भान आम्हालाही आहे, समाजालाही ते आणून देण्याची गरज आहे, हे सांगणं आवश्यक आम्हाला वाटलं. यातून महिला दक्षता समितीची प्रथम दिल्लीला आणि त्यानंतर मुंबईला स्थापना झाली. प्रत्येक स्तरातल्या महिलेच्या समस्या आणि अडचणी निरनिराळ्या असतात आणि त्यामुळे या समितीला विविध तऱ्हेनं समस्यांचं निवारण करावं लागतं. समस्यांचं स्वरूप अनेकविध असतं. काही पूर्णतः वैयक्तिक, काही कौटुंबिक पातळीवरच्या. त्यातल्या अनेक वैवाहिक समस्यांनी ग्रस्त झाल्यामुळे आलेल्या, त्या समस्या घेऊन आलेल्या अशा स्त्रिया असतात. वैवाहिक समस्यांमध्ये एकतर पती पत्नी या दोघांपुरतं मर्यादित असं रूप असेल, तसंच त्यांच्या आजूबाजूला जी जवळची नातलग वावरत असतात. कधी ती आता एकत्र कुटुंब पद्धती पूर्णतः नसेल तरी जवळची नातलग अनेकदा एकत्र राहत असतात. मुंबईसारख्या ठिकाणी विशेषतः जागांच्या अडचणीमुळे राहत असतात. यातून परस्परांमधले ताणतणाव आणखी वाढतात. जागेचा प्रश्न आणखीच बिकट व्हायला लागतो. त्याबरोबर काही आर्थिक समस्या याही त्या कुटुंबाला भेडसावत असतात. आणि अनेकदा याचं उत्तर त्याही कुटुंबाला ज्या वेळेला नीटपणानं मिळत नसतं आणि त्या ताणांचा जो उद्रेक होतो तो अनेकदा सोसावा लागतो त्या घरात नव्यानं आलेल्या मुलीला. आणि त्या मुलीबद्दलच्याही अनेक अपेक्षा केल्या जातात. तिनं माहेरून सासरी येतानाही काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अपेक्षा मनामध्ये अनेकदा काही जणांच्या असतात. आणि त्या साऱ्यामधून वैवाहिक जीवनाची जी सुरुवात होते ती संवादातून व्हायच्या ऐवजी विसंवादातून व्हायला लागते. महिलांवर कित्येक प्रकारचे अत्याचार होत असतात, शारीरिक आणि मानसिक सुद्धा. त्यामुळे त्यांना मदतही वेगवेगळ्या पातळीवर द्यावी लागते. मदतीचे जे काही प्रकार आहेत ते त्या स्त्रीच्या समोरच्या प्रश्नाचं नेमकं रूप काय आहे त्याच्यावर अवलंबून ठेवायला लागतं. त्याला असं एक रामबाण औषध आपल्याला या अशा स्त्रियांच्या समस्यांना कधीच मिळत नसतं.
आणि एवढंही करून मला आधीच म्हणावंसं वाटतं की अनेकदा निराशाही पदरी पडते की आपण जो प्रयत्न करीत असतो त्याला वरकरणी का दृश्य स्वरूपात एक चांगलं फळ मिळालेलं आहे, यश मिळालं आहे असं दिसतही नाही. त्यामधून मग कधी कधी एक निराशाही पदरी येण्याचा संभव असतो. अशा वेळेला आम्हाला स्वतःलाच सांगायला लागतं की हा एक दीर्घ पल्ल्याचा प्रवास आहे. माणसं अशी एका रात्रीत झटपट बदलत नसतात. परंतु या ज्या स्त्रिया येतात, कधी कधी आत्यंतिक मारहाण असेल तर आम्हाला त्यांना वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करावी लागते. या सगळ्या ताणामुळे कधी कधी थोडीशी मानसिक आंदोलनं वाढतात. त्यामधून ज्याला आपण नैराश्य म्हणतो, आत्यंतिक डिप्रेशन असेही प्रकार येऊ शकतात. स्वतःवरचा विश्वास डळमळतो. अशा वेळेला काही मानसोपचारांचीही आम्हाला आवश्यकता वाटते. मग तशीही व्यवस्था आम्ही काही नामवंत डॉक्टरांशी, हॉस्पिटल्सशी बोलून ती करीत असतो. कधी तो उद्रेक इतका वेगळ्या पातळीवर असतो की मग पोलिसांच्याकडे जाणं, तिला पाठवणं हे गरजेचं वाटतं. आणि त्यामधूनही जर काही समजुतीनं तोडगा निघत नाहीच असं दिसलं किंवा या दोन माणसांचं आपापसात पटणार नाही, ते परत एकमेकांशी जुळवून घेण्याच्या पलीकडचं सगळं गेलं आहे, तर मग शेवटी कायदेशीर मार्ग. मग ज्या कोणी आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरजू स्त्रिया असतील त्यांच्या बाबतीत समितीच्या वतीनं शक्य तेवढी ही मदत कायदेशीर देणं की ज्याचा आर्थिक भार तिला पडू नये, हाही प्रयत्न आम्ही करीत असतो. अशा या समस्या न संपणाऱ्या आहेत आणि म्हणूनच त्यांचं निवारण करण्यासाठी त्यांच्या मुळाशी जाण्याचंही संस्थेनं ठरवलं आणि त्यातूनच जागृती कार्यक्रमाची सुरुवात झाली. एखाद दुसऱ्या स्त्रीचे नव्हे, स्त्रीचे म्हणूनच प्रश्न, त्या प्रश्नांचाही अभ्यास होणं आम्हाला आवश्यक वाटतं. उदाहरणच घ्यायचं तर जशी काही काळापूर्वी आम्ही इथे घेतलेली परित्यक्ता परिषद, परित्यक्तांच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी, किंवा दुसरं श्रमशक्तीचा जो अहवाल इला भटांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झाला, असंघटित स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करणारं, या अहवालाचं मराठी रूपांतर करून या प्रश्नांच्याच विचारासाठी एक 2-3 दिवसाचं चर्चासत्र दक्षता समितीतर्फे घेतलं गेलं. ज्या वेळेला समाजामध्ये काही प्रश्न उभे राहतात त्यावेळेलाही एक अराजकीय सामाजिक स्त्री संघटना म्हणून जे काही सहकार्य आम्हाला करता येईल, जो सहभाग देता येईल, तोही देण्याचा महिला दक्षता समितीचा प्रयत्न राहतो. स्त्रीच्या समस्यांची जाणीव समाजातल्या प्रत्येक घटकाला व्हावी आणि त्या स्त्रीलाही स्वतःची ओळख व्हावी, यासाठी तिनं आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे आणि यासाठी प्रत्येकानं स्वयंप्रेरणेनं मदत करावी असं आवाहन समितीनं केलंय. राणी, आज कौशल्यामध्ये आपण प्राची ओकनी केलेल्या पेपर बॅग्स पाहणार आहोत. कागदाच्या पिशव्या, त्या कशासाठी? अगं, आपण वेगवेगळ्या प्रसंगांना लोकांना गिफ्ट्स देतो, तर ह्या गिफ्ट्स या पेपर बॅग्स मध्ये घालायच्या, म्हणजे दिसायलाही छान आणि ह्या बॅग्स उपयोगीही पडतात. खरंच ग, प्रत्येक वेळेला तो नक्षीदार कागद शोधा, मग तो कापा आणि मग तो त्या गिफ्टच्या भोवती गुंडाळा. हा सगळा त्रास वाचेल, नाही का ग? अगदी खरं आहे. तर आता आपण प्राचीने केलेल्या पेपर बॅग्स पाहूयात. आजकाल प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे प्रदूषणावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल आपण सर्वजण जाणतो. या प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून पेपर बॅग्सची मागणी सध्या खूपच वाढत आहे. या पेपर बॅग्स दिसायलाही अतिशय आकर्षक आणि करायलाही खूप सोपे असतात. तर या पेपर बॅग्स कशा करायच्या, त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आता मी तुम्हाला दाखवते. यासाठी लागणारं साहित्य अशा प्रकारचा एक डिझाईन पेपर, पट्टी, पेन्सिल, पेपर कटर, आयलेट्स, रिवेट किंवा फ्लावर पंच, पंचिंग मशीन आणि गम. या पेपर बॅग्स उभ्या किंवा आडव्या दोन्ही प्रकारे करता येतात. आडव्या पेपर बॅग्स करण्यासाठी ही शीट 2 समान भागात कापून घ्यावी लागते. ती ऑलरेडी मी कापून ठेवलेली आहे. त्यानंतर ह्या शीटवर आपण लाईन्स आखून घेणार आहोत. त्यासाठी प्रथम शीटच्या डाव्या बाजूने 1.5 इंचावर 2 लाईन्स आखून घेऊया. अशा प्रकारे
1.5 इंचावर एकच लाईन आखून घ्यायची. या लाईन्समुळे पेपर बॅगची साईड तयार होईल. त्यानंतर बॅगचा बेस करण्यासाठी ह्या कुठच्याही एका बाजूने 3 इंचाची अजून एक लाईन आखून घ्यायची. वरच्या बाजूने मी 1 इंचावर लाईन आखून घेऊया. अशा पद्धतीने ही जी साईड्सला लाईन आखून घेतलेलं आहे तिथून 3 इंचावर अशा प्रकारे खूण करून घ्यावी दोन्ही बाजूने. आणि ही लाईन त्रिकोणामध्ये जोडून घ्यावी. दोन्ही शीटवर अशाच प्रकारे लाईन्स आखून घ्यायच्या. या लाईन्स आखून घेतल्यावर ह्या लाईन्स कशा फोल्ड करायच्या ते आता मी तुम्हाला दाखवते. ज्या ठिकाणी लाईन्स आखलेल्या आहेत त्या प्रत्येक लाईनवर फोल्ड घ्यायचा आहे. पहिल्यांदा साईडची लाईन, फोल्ड करून झाल्यावर अशा प्रकारे फोल्ड घ्यायचा आहे. या सरळ लाईनवर ज्याप्रमाणे आपण फोल्ड घेतलेला आहे त्याप्रमाणे ह्या ज्या तिरक्या लाईन्स आखलेल्या आहेत त्यावरही फोल्ड करून घेऊया. म्हणजे फोल्ड करून झाल्यावर हा पेपर अशा प्रकारे दिसेल. असं पेपर फोल्ड करून झाल्यानंतर यानंतर कॉर्ड बांधण्यासाठी आपण आयलेट्स लावणार आहोत. त्यासाठी हा जो पोर्शन आहे इथून ते इथपर्यंत त्याचा मध्य काढून घ्यायचा अशा प्रकारे. आणि त्यानंतर इथे आपण पंच करणार आहोत. इथे ज्याप्रमाणे पंच करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने दुसऱ्याही शीटवर तसाच मध्य काढून पंच करून घ्यावा. त्यानंतर ह्या पंचमध्ये आपण आयलेट्स लावणार आहोत. कशी लावायची ते आता मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी अशा प्रकारचे आयलेट्स येतात. त्या आयलेटचा गुळगुळीत भाग जो आहे तो पिशवीच्या बॅगच्या सरळ बाजूवर येईल. म्हणजे याप्रमाणे ती आयलेट्स त्यानंतर ही आयलेट्स आपण या रिवेटनी ठोकून घेऊया. अशा पद्धतीने रिवेट ठेवून हे ठोकून घ्यायचे. हे ठोकून झाल्यावर हे अशा पद्धतीने दिसेल. हे आयलेट्स ठोकून झाल्यानंतर आपण ही बॅग चिकटवून घेऊया. त्यासाठी जो 1.5 इंचाचा एकच फोल्ड केलेला आहे त्याच्या सुलट बाजूने म्हणजे ह्या पेपरच्या सुलट बाजूने त्याला गम लावून घेऊया. त्यानंतर ही बाजू जो शीटचा दुसरा भाग आहे त्याच्या 2 साईडनी फोल्ड केलेल्या बाजूला ओव्हरलॅप करून चिकटवून घ्यावी. त्यानंतर ह्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूच्या ह्या बाजूलाही गम लावून घेऊन हा भाग इकडे चिकटवून घ्यावा. हे करून झाल्यावर ही बॅग अशा प्रकारे तयार होते. बॅगचा बेस तयार करण्यासाठी
जी मगाशी आपण 3 इंचाचा लाईन आखून घेतली होती त्या लाईनवर फोल्ड करून घ्यायचं. ज्या तिरक्या लाईन्स आखल्या होत्या त्यावर फोल्ड करून घ्यावं आणि हे एकावर एक ओव्हरलॅप होईल अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचे. त्यानंतर इथे हे जे आयलेट्स मी लावलेले आहेत त्याच्यामध्ये ही अशी कॉर्ड बॅग पकडता यावी यासाठी ही कॉर्ड आपण लावायची. तसंच दुसऱ्याही बाजूनी साधी गाठ मारून घेऊया म्हणजे ही कॉर्ड अशा प्रकारे. थंडी यायला अजून अवकाश आहे, पण बाहेर उन्हाचा तडाखा मात्र चांगलाच जाणवतोय. त्यासाठी मानसीचा सल्ला, लिपस्टिक लावून झाल्यावर ओठांच्या कडेनं लिप लायनर फिरवा. ओठांना सुरकुत्या पडणार नाहीत. चेहऱ्याला फाउंडेशन लावण्याआधी त्यात थोडं सनस्क्रीन लोशन मिसळावं, म्हणजे चेहऱ्यावर उन्हामुळे वाईट परिणाम होणार नाहीत. दिवसा बाहेर पडताना सुती कपडे वापरा आणि रात्रीच्या वेळेला सिल्क किंवा सिंथेटिक वापरा. जास्तीत जास्त विटॅमिन्स घ्यावीत, ती मॉइश्चरायझर्सचं काम करतात. आता भेटूया उद्या. नमस्कार.